मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजमेरा फॅशन जी की सुरतची सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आणि ह्या कंपनी सोबत भरपूर लोक जुळलेले आहेत। 1 लाखापेक्षाही जास्त लोक ह्यांच्या सोबत जुळून व्यवसाय करत आहेत। तसेच आपले सोलापूरवरून सर आलेले आहेत आणि 2 वर्षाचा अनुभव कपडा बिझनेस मध्ये त्यांनी अचीव केलेला आहे। तर चला आपण त्यांच्या संग बोलूया आणि माहिती घेऊया की कशा पद्धतीने हा बिझनेस सक्सेसफुल होते। सर, तुम्ही सोलापूरवरून म्हणजे एवढ्या लांबून आलेले मुख्य कारण काय होतं तुमचं? आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा आलतो ना अजमेरा फॅशनला, तर एक लग्नाच्या बस्त्यासाठी आलतो, बस्त्यासाठी। मग त्यावेळेस मग आम्हाला ते लग्नाचं जे हे होतं म्हणजे ते खरेदी केलो, तेव्हाच आमच्या डोक्यात आलं की आम्ही कापडाचा पण बिझनेस करू, ह्याच्यात पण आपलं होईल काय। तर मग त्या हिशोबाने आम्ही चालू केलो हे बिझनेस। म्हणजे तुम्ही अगोदर कपड्याचा व्यवसायासाठी नाही आलेले, बस्त्यासाठी आले आणि तेव्हा तुम्हाला गाइडन्स मिळली, माहिती मिळली का आपण बिझनेस सुद्धा करू शकतो। तर तुम्ही पहिल्यांदा आता आलेले का आता जे 3-4 टाइम झाला, आता आम्ही 3 ते 4 वेळेस विजिट झालेली आहे। पहिल्यांदा तुम्ही बस्त्यासाठी आले, त्याच्यानंतर व्यवसायासाठी आले आणि आता 3री किंवा 4थी खेप झालेली आहे, तुम्ही प्रॉपरली बिझनेस करताय। किती वर्ष झाले तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला? 2 वर्ष झाले आता। 2 वर्षापूर्वीचा हा बिझनेस आहे तुमचा। तुम्ही अजमेरा फॅशन कडूनच 2 वर्षापासून माल घेताय? अजमेरा फॅशन कडूनच घेतो आम्ही। आणि रिस्पॉन्स कसा आहे, पर्टिक्युलर कसा हा बिझनेस आपण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची, पैशाची भांडवल करायचे, तेही आपण करूया, पण ऍक्च्युअली आपला नफा मिळेल का नाही मिळेल हा मुख्य मुद्दा असतो आपल्या प्रत्येकाला, ज्यांनाही व्यवसाय करायचा असतो त्यांच्यासाठी। तर सर, तुमचं काय ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर? बिझनेस तर पैसा तर भेटतोच, परंतु क्वालिटी आणि तुमचं जे हे आहे ना, प्रत्येक कापडामध्ये फिनिशिंग आणि क्वालिटीचं जे आहे, असं कधी एक ही पीस असं डॅमेज कधी भेटलं नाही आम्हाला। क्वालिटी एक नंबर आहे, म्हणून आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला आहे कस्टमरचं। की त्याच्यामध्ये मार्जिन कशी आहे? मार्जिन चांगली, मार्जिनचं काय आपल्याला हे नाही, मार्जिन पण चांगली आहे, परंतु आपल्याला क्वालिटीमुळे आहे ना, तर आम्ही कमी मार्जिन मध्येच करतो, परंतु तुमची जी क्वालिटी आहे ते एक नंबर बेस्ट, म्हणजे कस्टमर रिपीट येणार अशी क्वालिटी तुम्हाला मिळते। कारण की कसं कपडा आहे, घातल्यावर समजतं आणि त्याच्यानंतरच कस्टमर रिपीट येतात आणि तुमच्याकडे ते रिपीट कस्टमर येते, म्हणून तुमच्यापाशी कस्टमर बेस पण वाढलाय। आणि तशाच मुले तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये 3 ते 4 वेळेस भेट घेतलेली आहे। कपडा चांगला आहे, क्वालिटी चांगला आहे, तशी सर्व्हिस कशी आहे सर? सर्व्हिस पण चांगली आहे, सर्व्हिसचं काय इश्यू नाही आहे, सर्व्हिस पण चांगली आहे तुमची। आणि आम्ही आता कंटिन्यू इथं ह्याच्या पुढे पण इथनंच आम्ही परचेस करणार आहे। खूप खूप आनंद झाला तुम्ही हा म्हणजे हे वस्तू का कसे तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव केलेले आहेत आणि त्याच्यावर चालत आहे, तुम्ही बेसिकली बोलताय, सांगताय। तसेच कोणालाही व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट राहणार सर। तुमच्या हिशोबाने तुम्ही काय सजेस्ट करणार? कारण की सुरत मध्ये इतर मार्केट खूप सर्व आहेत, तसेच महाराष्ट्र मध्ये पण होलसेलर खूप आहेत आणि डीलर सुद्धा आहेत, असं नाही का तिथे नाहीये। बट तुम्ही अजमेरा फॅशन बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगणार? अजमेरा फॅशन मी सुरत बघितलो, 3-4 जागेवर गेलेले, परंतु अजमेरा फॅशन सारखी सर्व्हिस कुठंच नाही। डिपेंड, हे खूप चांगलं असतं सर्व्हिस जिथे चांगलं, कारण की आपल्याला वन टाइम काम नसतं करायचं, आपल्याला कंटिन्यू काम करायचं। जसं तुम्ही 4थींदा आले, तुम्ही 5वींदाही यायचे विचार केलेले आणि म्हणजे जोपर्यंत तुम्ही व्यवसाय करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नफा मिळतोय तोपर्यंत तुम्ही अजमेरा फॅशन संघ जुळणार आहे। तसेच कुणालाही तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हीही आमच्या संघ जोडू शकता, चांगला रिस्पॉन्स येणार आहे। आणि पर्टिक्युलर आपले जे सर आलेले आहेत, आज पर्टिक्युलर व्हिजिट केलेली आणि 1दा-2दा नाही 3 ते 4 वेळेस व्हिजिट केलेली आहे, त्यांना प्रॉपरली माहिती दिली जात असते, सर्व्हिस चांगली असते आणि कपडा जर तुम्ही चांगला कस्टमरांना दिला तर कस्टमर अगदी मनापासून तुमच्या दुकानावरच येणार। इतर दुकानात न जायचं कारणही हेच असतं की तुम्हीही तुमच्या कस्टमरांना सर्व्हिस देताय, तुम्ही कपड्याची व्हेरायटी देताय आणि तशीच गॅरंटेड प्रॉडक्ट देताय। खूप चांगलं वाटलं का तुम्ही आज पुन्हा अजमेरा फॅशनला भेट घेतली आणि संपूर्ण डिटेल आम्हाला सांगितली। सर, कुणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणणार का हा व्यवसाय जर त्यांनी केला, घरात बसल्या बसल्या तरी उद्योग केला चालू, तर त्यांना फायदा होणार की? बिंदास करू शकतं, कोण पण करू शकतं। आणि हे तर कसं आहे माहिती आहे का, फक्त आपल्याकडे थोडं भांडवल असलं आणि अजमेरा फॅशनचं हे जर असलं समजा सपोर्ट, तर 100% सक्सेस होतं। आणि आमचा सपोर्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे, तुम्ही नक्की भेट घ्या, या बघा, तुम्हाला आवडेल तर घ्या, असं काहीच नाही का तुम्हाला घ्यायलाच लागेल। तुम्ही एक व्हिजिट करू शकता,
त्याच्यासाठी काही चार्जेस नाही आहे. जसं सरांनी पहिल्यांदा बसण्यासाठी व्हिजिट केली त्याच्यानंतर अनुभव केलं तसं तुम्हीही अनुभव करू शकता. तर मित्रांनो, आज हा होता आमचा सरचा रिव्ह्यू, ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही काही बोलणार आहे, आम्ही काही सांगणार आहे. कारण की 2दा-3दा आल्याच्या नंतर एक वस्तू आपल्या मनात होते की आपण ही 2 शब्द सांगितल्यावर दुसऱ्यांचं काही ना काही भला होणार, त्याच्यानेच त्यांच्या घराची इन्कम वाढेल. जर हा व्यवसाय ते सुद्धा करू शकले तर काय कदाचित कसं असतं, मनातलं एक धाडधूड असते का चालेल नाही चालेल, मार्जिन मिळेल नाही मिळेल, पैसे लावले आणि नुकसान झालं, खोट गेली, आपल्याला तोटा गेला तर आपण काय करूया, हा प्रश्न उभा असतो. म्हणूनच सरचं अनुभव तुमच्या सोबत शेअर केलं. तर नक्की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.